आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे असं विचारलं तर आपल्या डोळ्यासमोर अनेक चेहरे येतील. पण एक शत्रू असा आहे जो 24/7 आपल्यासोबत असतो. इनफॅक्ट आपल्या आतच राहतो. ऐका. आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्थो महान रिपुः नास्ति उद्यम समूहन बंधू कृत्वायम नावसीदती. सिंपल आहे. आळस, लेझिनेस हाच आपल्या शरीरात लपलेला आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि याच्या ऑपोजिट काय तर उद्यम म्हणजे हार्डवर्क, मेहनत. तो आपला सगळ्यात चांगला मित्र आहे. कारण जो मेहनत करतो त्याला कधीच दुःख होत नाही, तो कधीच मागे पडत नाही. आपण नेहमी कम्फर्ट झोन शोधत असतो. आज नको उद्या करू असं म्हणत असतो. पण हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की तो कम्फर्ट झोन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपला शत्रूच आहे. आणि खरा मित्र तो आहे अ बिट ऑफ गुड ओल्ड फॅशन हार्डवर्क. ओके, सो हार्डवर्क इज इम्पॉर्टंट. पण जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची व्हॅल्यू आपल्याला कळतच नाही किंवा कदाचित ती व्हॅल्यू बघायला आपल्याकडे तशी नजरच नसते. फॉर इन्स्टन्स, गुणी गुणम वेत्ती न वेत्ती निर्गुणो, बली बलम वेत्ती न वेत्ती निर्बलः, पिको वसंतस्य गुणम न वायसः, करीच सिंहस्य बलम न मूषकः. किती सुंदर आहे हे. म्हणजे गुणाची पारख गुणी माणसालाच असते, निर्गुणी माणसाला ती कळत नाही. शक्तीची ओळख बलवान माणसालाच असते, दुर्बल माणसाला नाही. वसंत ऋतूची खरी मजा कोकिळात जाणू शकते, कावळा नाही. आणि सिंहाचं बळ हत्तीच ओळखू शकतो, एखादा छोटा उंदीर नाही. याचा अर्थ काय? यू कॅनॉट एक्सपेक्ट व्हॅलिडेशन फ्रॉम पीपल हू डोंट अंडरस्टँड युअर क्राफ्ट. तुम्ही एक ब्रिलियंट पीस ऑफ कोड लिहिलं असेल तर त्याची किंमत एका नॉन टेक्निकल माणसाला नाही कळणार. तुम्ही एक सुंदर कविता केली असेल तर ज्याला साहित्याची जाण नाही तो फक्त शब्द बघेल, भावना नाही. सो द नेक्स्ट टाईम जेव्हा कोणी तुमची व्हॅल्यू ओळखत नसेल तेव्हा निराश होऊ नका. कदाचित समोरचा निर्गुण किंवा निर्बल असेल. जस्ट फोकस ऑन युअर गुण. आता बोलूया एका युनिव्हर्सल प्रॉब्लेमबद्दल. राग, अँगर आपल्याला सगळ्यांनाच येतो. कधी बॉसवर, कधी ट्रॅफिकवर, कधी स्वतःवरच. पण रागांमध्ये पण टाईप्स असतात माहिती आहे. निमित्तम उद्देश्य यः प्रकुप्यति ध्रुवम स तस्यापगमे प्रसीदति. अकारणद्वेषी मनस्तु यस्य वैव कथम जनहतं परितोषयिष्यति. सो देर आर 2 टाइप्स ऑफ अँगर हिअर. पहिला प्रकार म्हणजे तो राग ज्याला काहीतरी निमित्त असतं, अ सॉलिड रिझन. समजा तुमची गाडी ठोकली, तुम्हाला राग आला. लॉजिकली जेव्हा गाडी दुरुस्त होईल किंवा मॅटर सॉल्व्ह होईल तेव्हा तुमचा राग शांत होईल. द श्लोका सेस ध्रुवम सतस्य अपगमे प्रसिद्धती, म्हणजे कारण संपलं की तो माणूस परत खुश होतो, ही कूल्स डाऊन. बट व्हॉट अबाउट द सेकंड टाईप, अकारणद्वेषी मनः, म्हणजे असं मन जे विनाकारण द्वेष करतं, ज्यांच्या रागाला तिरस्काराला काही रिझनच नसतं. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात. दे आर जस्ट टॉक्सिक. त्यांच्यासाठी श्लोक एक प्रश्न विचारतो, कथम जनहतं परितोषयिष्यति. अशा माणसाला तुम्ही कसं बरं सॅटिस्फाय करणार? द आन्सर इज हिडन इन द क्वेश्चन. यू कांट. ज्याच्या मनात विनाकारण द्वेष भरला आहे त्याला तुम्ही कधीच खुश नाही करू शकत. सो बेटर टू जस्ट स्टे अवे. कम्युनिकेशन, अनदर ट्रिकी थिंग. आपण बोलतो, समोरचा ऐकतो, सिंपल. पण सगळंच काही बोलून दाखवायला लागतं का? उदीरितो अर्थः पशूनापि गृह्यते, हयाश्च नागाश्च वहन्ति बोधिताः, अनुक्तमप्यूहति पंडितो जनः, परेंगितज्ञानफलाहि बुद्धयः. इवन ॲनिमल्स गेट इट. उदीरितो अर्थः पशूनापि गृह्यते म्हणजे सांगितलेली गोष्ट, दिलेली कमांड जनावरांना पण कळते. घोडे आणि हत्ती शिकवल्यावर ओझवामण नेतात. पण खरी हुशारी, खरी बुद्धी कशात आहे? तर अनुक्तमप्यूहति पंडितो जनः. जो पंडित असतो, अ वाईस पर्सन, तो न बोललेलं सुद्धा ओळखतो. ही कॅन रीड बिटवीन द लाईन्स. कारण खरी बुद्धी, अ ट्रू इंटेलेक्ट, ही परेंगित ज्ञानफला असते, म्हणजे दुसऱ्याच्या मनातले भाव, जेस्चर्स, हिंट्स समजून घेणारी. इन टुडेज वर्ल्ड ऑफ ईमेल्स अँड टेक्स्ट्स, दिस इज अ सुपर पॉवर टू अंडरस्टँड व्हॉट इज नॉट बीइंग सेड. लेट्स सर्कल बॅक टू अँगर. मागच्या वेळी आपण रागाचे प्रकार बघितले. पण तो राग, तो क्रोध ॲक्च्युली आपल्या शरीराचं काय करतो? क्रोधो हि शत्रुः प्रथमो नराणाम, देहस्थितो देहविनाशनाय, यथास्थितः काष्ठगतो हि वहिनी, सयेव वहिनी हि दहते शरीरम. दिस इज सो पॉवरफुल. क्रोध हा माणसाचा प्रथम शत्रू आहे, फर्स्ट एनिमी.
आणि तो कुठे राहतो? देहस्थितो, इन युअर ओन बॉडी. कशासाठी? देहविनाशनाय, टू डिस्ट्रॉय युअर ओन बॉडी. याच्यासाठी एक जबरदस्त मेटाफर वापरला आहे. लाकडामध्ये जी आग असते, काष्ठगतो ही वहिनी, ती आग त्याच लाकडाला जाळून टाकते. द फायर इज इनसाइड द वूड अँड इट बर्न्स द वूड इटसेल्फ. तसंच आपल्या शरीरात असलेला राग आपलंच शरीर जाळतो. इट बर्न्स फ्रॉम द इनसाइड. स्ट्रेस, एन्झायटी, ब्लड प्रेशर हे सगळे त्या आतल्या आगीचेच परिणाम आहेत. सो अँगर इज नॉट जस्ट अन इमोशन, इट्स अ सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह फोर्स. आता थोडं रिलेशनशिप डायनॅमिक्सबद्दल बोलूया. यू आर दी ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल यू स्पेंड द मोस्ट टाईम विथ. हे मॉडर्न सेल्फ हेल्प कोट आपण खूप ऐकतो, पण हीच गोष्ट हजारो वर्षापूर्वी किती सोप्या शब्दात सांगितली आहे. मृगा मृगैः संगमनुव्रजन्ति, गावश्च गोभिः तुरगास्तुरंगैः, मूर्खाश्च मूर्खैः सुधियाः सुधीभिः, समानशीलव्यसनेषु सख्यम. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. इट्स अ युनिव्हर्सल लॉ. हरणं हरणांच्या कळपात जातात, गाई गायींसोबत, घोडे घोड्यांसोबत. त्याचप्रमाणे मूर्खाश्च मूर्खैः सुधियाः सुधीभिः. मूर्ख लोक मूर्खांसोबत आणि हुशार लोक हुशारांसोबत संगत करतात. फ्रेंडशिप, सख्यम कोणामध्ये होते? तर समानशील व्यसनेषु, म्हणजे ज्यांचे स्वभाव, कॅरेक्टर आणि सवयी, हॅबिट्स सारख्या असतात. दिस इज अ रिमाइंडर टू चूज युअर सर्कल वाईजली. तुमची संगत, युअर नेटवर्क डिफाईन्स यू. सो आस्क युअर सेल्फ की तुम्ही हरणांच्या कळपात आहात की सिंहांच्या कळपात. आयुष्यात आपल्याला अनेकदा सपोर्ट लागतो, कोणाचा तरी आधार घ्यावासा वाटतो. वी ऑल नीड अ शेल्टर समटाईम्स. पण कोणाचा आधार घ्यावा? सेवितव्यो महावृक्षः फलच्छाया समन्वितः, यदि दैवात फलम नास्ति छायाकेन निवार्यते. कायम अशा मोठ्या झाडाचा आश्रय घ्यावा ज्याला फळं आणि सावली दोन्ही आहे. अ महावृक्षः, व ग्रेट ट्री. आणि पुढे खूप ब्युटिफुल थॉट आहे. यदि दैवात फलम नास्ति, समजा बाय बॅड लक त्या झाडाला फळं आली नाहीत, तरी छायाकेन निवार्यते, त्याची सावली कोण हिरावून घेऊ शकतं? नोबडी. द मेटाफर इज क्लिअर. अशा मोठ्या, गुणी आणि स्थिर माणसांची संगत करा. समजा त्यांच्याकडनं तुम्हाला मटेरियल गेन म्हणजे फळं नाही मिळालं, तरी त्यांचं ज्ञान, त्यांचे अनुभव, त्यांची ती सावली तुम्हाला कायमच मिळत राहील. अँड दॅट शेड इज ऑफन मोर व्हॅल्युबल दॅन द फ्रूट. दिस नेक्स्ट वन इज अ पर्सनल फेवरेट. इट कम्प्लिटली चेंजेस हाऊ यू लुक ॲट द वर्ल्ड. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलमनौषधम. अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकः तत्र दुर्लभः. वाव, जस्ट लिसन टू दॅट अगेन. अमंत्रम अक्षरम नास्ति म्हणजे असं एकही अक्षर नाही आहे ज्याचा मंत्र बनू शकत नाही. नास्ति मूलमनौषधम म्हणजे असं एकही झाडाचं मूळ नाही आहे ज्यात औषधी गुणधर्म नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अयोग्यः पुरुषः नास्ति. या जगात एकही माणूस अयोग्य किंवा युजलेस नाही आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? तर योजकः तत्र दुर्लभः. तो योजक, द कनेक्टर, द वन हू कॅन जॉईन द राईट थिंग्स टुगेदर, तो दुर्मिळ आहे. द वन हू नोज विच लेटर मेक्स अ मंत्रा, विच रूट मेक्स अ मेडिसिन, अँड विच पर्सन इज फिट फॉर विच जॉब. दिस इज द अल्टिमेट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अँड सीइंग पोटेन्शियल. नथिंग अँड नो वन इज युजलेस. द ओनली रेअर थिंग इज द विजन टू सी देअर युटिलिटी. आता बघूया ग्रेट माणसं, मोठी माणसं संकटांना आणि सुखाला कसं तोंड देतात. संपत्त्यौच विपत्त्यौच महतामेकरूपता, उदये सविता रक्तः रक्तश्च अस्तमे तथा. ग्रेट पीपल म्हणजे महताम मेंटेन अ एकरूपता, अ युनिफॉर्मिटी ऑफ बीइंग इन बोथ संपत्ती म्हणजे प्रॉस्पॅरिटी अँड विपत्ती दॅट इज ॲडव्हर्सिटी. ते सुखदुःखात सारखेच राहतात. एक्झाम्पल, उदये सविता रक्तः रक्तश्च अस्तमे तथा. सूर्य, द सन, उगवताना पण लाल असतो आणि मावळताना पण लालच असतो. इट डझंट चेंज इट्स कोर नेचर बेस्ड ऑन द टाइम ऑफ द डे. इट्स अबाउट इक्वॅनिमिटी, टू बी स्टेबल, सेंटर्ड अँड ट्रू टू युअर सेल्फ, वेदर यू आर ॲट युअर पीक ऑर ॲट युअर लोएस्ट. श्लोक जगाच्या वैविध्यपूर्ण आणि उद्देशपूर्ण स्वरूपावर प्रकाश टाकतो. याचा अर्थ असा आहे की जगातील प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे आणि कोणतीही गोष्ट खरोखर निरुपयोगी नाही.
श्लोक धावण्यासाठी घोडा, अश्व आणि ओझे वाहून नेण्यासाठी गाढव, खर वापरतो. श्लोक तुलनात्मक आणि उदाहरणात्मक शैली वापरतो आणि बहुधा प्रत्येक गोष्टीच्या अद्वितीय गुणांची प्रशंसा करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो. श्लोक विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या अंतर्निहित मूल्याचे कौतुक करण्याचा संदेश देते.